नमस्कार मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1. नर्मदा नदीला कोणती वाहिनी नदी म्हणून ओळखले जाते? आणि पर्याय आहेत: ए पूर्व वाहिनी, बी पश्चिम वाहिनी, सी उत्तर वाहिनी, डी दक्षिण वाहिनी. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी पश्चिम वाहिनी. प्रश्न क्रमांक 2. नर्मदा नदीचा उगम कोणत्या राज्यात झालेला आहे? आणि पर्याय आहेत: ए गुजरात, बी मध्य प्रदेश, सी उत्तर प्रदेश, डी महाराष्ट्र. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 3. मध्य प्रदेशातील कोणत्या ठिकाणी नर्मदा नदीचा उगम झालेला आहे? आणि पर्याय आहेत: ए बैतूल, बी अमरकंटक, सी जबलपूर, डी भडोच. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी अमरकंटक. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगेत नर्मदा नदीचा उगम झालेला आहे? आणि पर्याय आहेत: ए मेकल डोंगर, बी अजिंठा डोंगर, सी सातमाळा डोंगर, डी भामरागड. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए मेकल डोंगर. प्रश्न क्रमांक 5. नर्मदा नदी खालीलपैकी कोणत्या सागराला जाऊन मिळते? आणि पर्याय आहेत: ए अरबी समुद्र, बी बंगालचा उपसागर, सी पॅसिफिक महासागर, डी हिंद महासागर. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए अरबी समुद्र. प्रश्न क्रमांक 6. नर्मदा नदी देशातील किती राज्यातून वाहते? आणि पर्याय आहेत: ए 2, बी 1, सी 3, डी 4. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी 3. प्रश्न क्रमांक 7. नर्मदा नदी खालीलपैकी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यातून वाहते? आणि पर्याय आहेत: ए नंदुरबार, बी जळगाव, सी धुळे, डी अमरावती. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए नंदुरबार. प्रश्न क्रमांक 8. फक्त महाराष्ट्र राज्यात नर्मदा नदीची एकूण लांबी किती किलोमीटर आहे? आणि पर्याय आहेत: ए 124 किलोमीटर, बी 34 किलोमीटर, सी 64 किलोमीटर, डी 74 किलोमीटर. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी 74 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 9. नर्मदा नदीची संपूर्ण भारतात एकूण लांबी किती किलोमीटर आहे? आणि पर्याय आहेत: ए 124 किलोमीटर, बी 122 किलोमीटर, सी 237 किलोमीटर, डी 1312 किलोमीटर. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी 1312 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 10. नर्मदा नदी वाहत जाऊन अरबी समुद्राला कोणत्या राज्यात मिळते? आणि पर्याय आहेत: ए महाराष्ट्र, बी गुजरात, सी आंध्र प्रदेश, डी पश्चिम बंगाल. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बी गुजरात. प्रश्न क्रमांक 11. गुजरातमधील कोणत्या ठिकाणी नर्मदा नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते? आणि पर्याय आहेत: ए भडोच, बी बैतूल, सी अमरकंटक, डी दांडी. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए भडोच. प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणती नदी भारतातील सर्वात खोल नळीतून वाहणारी नदी आहे? आणि पर्याय आहेत: ए नर्मदा, बी गोदावरी, सी सिंधू, डी कृष्णा. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए नर्मदा. प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्रात नर्मदा नदीच्या दक्षिण काठाला लागून असणारी कोणती पर्वतरांग आहे? आणि पर्याय आहेत: ए सातपुडा पर्वतरांग, बी सातमाळा, सी हरिश्चंद्र बाळघाट, डी शंभू महादेव. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए सातपुडा पर्वतरांग. प्रश्न क्रमांक 14. सरदार सरोवर हा प्रकल्प कोणत्या नदी खोऱ्यात तयार करण्यात आला आहे? आणि पर्याय आहेत: ए पूर्णा, बी तापी, सी नर्मदा, डी गोदावरी. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सी नर्मदा. प्रश्न क्रमांक 15. भारतातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी खालीलपैकी कोणती आहे? आणि पर्याय आहेत: ए नर्मदा, बी पूर्णा, सी वैतरणा, डी दमनगंगा. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए नर्मदा. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणत्या नदी खोऱ्यात इंदिरा सागर हा प्रकल्प उभारण्यात आला आहे? आणि पर्याय आहेत: ए तापी, बी पूर्णा, सी कृष्णा, डी नर्मदा. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी नर्मदा. प्रश्न क्रमांक 17. नर्मदा नदी अरबी समुद्राच्या कोणत्या आखातात जाऊन मिळते? आणि पर्याय आहेत: ए खंबायत, बी कच्छ, सी कंबे, डी वरीलपैकी नाही. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए खंबायत. प्रश्न क्रमांक 18. नर्मदा नदी खालीलपैकी कोणत्या राज्यातून वाहत नाही? आणि पर्याय आहेत: ए मध्य प्रदेश, बी महाराष्ट्र, सी गुजरात, डी तेलंगणा. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी तेलंगणा. प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्र व गुजरात यांच्या दरम्यान सीमा तयार करणारी खालीलपैकी कोणती नदी आहे? आणि पर्याय आहेत: ए नर्मदा, बी काटेपूर्णा, सी वैनगंगा, डी पैनगंगा. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए नर्मदा. प्रश्न क्रमांक 20.
महाराष्ट्र व मध्य प्रदेश या 2 राज्याच्या सीमेवरून वाहणारी खालीलपैकी कोणती नदी आहे? आणि पर्याय आहेत ए नर्मदा, बी गोदावरी, सी कृष्णा, डी कोयना. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ए नर्मदा.